व्हेरी व्हेरी वार्म वेलकम ऑल ऑफ यू. व्हेरी गुड इव्हनिंग. सगळ्यांचं स्वागत आहे सॅटरडे नाईट मेडिटेशन मध्ये. आजचा आपला टॉपिक आहे फॉरगिवनेस टुवर्ड्स चिल्ड्रन. आय होप ग्रुपमध्ये मेसेज टाकला आहे की सर्वांनी आपापले फॅमिली घेऊन, म्हणजे फॅमिली म्हणजे ऍज अ हजबंड वाईफ तुम्ही बसू शकता. कारण की हा काही स्पिरिच्युअल का हा लेक्चर किंवा कोणा असा टॉपिक नाही आहे, आणि हा एक समजण्याचा विषय आहे आपला आजचा. ठीक आहे? समजदारीचा विषय आहे ऍक्च्युली. फॉरगिवनेस टुवर्ड्स चिल्ड्रन याचा अर्थ हा नाही आहे का तुम्ही लेकरांच्या समोर बसून आता हात जोडून माफी मागा. बरोबर. पण याचा मागचा उद्देश समजून घ्या. मुलांची माफी मागा लागते. हा टॉपिक मे बी आता एकदम नवीन वाटून राहिला असेल. ठीक आहे. लोकांची माफी मागा, भांडणं झाले त्यांची माफी मागा, पोरायची लेकराची काय माफी मागायची आहे? है ना. लेकरं काय आहे? आश्रित आहे. है ना. कोणाचे आश्रित आहे? त्याचं तर काही अस्तित्वच नाही स्वतःच. बरोबर. तुम्ही म्हणाल तसं जगले पाहिजे, तुम्ही म्हणाल तसं वागले पाहिजे, तुम्ही म्हणाल तसा अभ्यास केला पाहिजे. बरोबर. लेकरं म्हणजे आपली काय आहे? प्रॉपर्टी. करेक्ट आहे. आणि जे आपली प्रॉपर्टी असते त्याला कोणी माफी मागत असते का? नाही. माफी कोणाची मागितली जाते? जो आपला वर्त असेल किंवा आपल्या समकक्ष, जो आपल्या अंडर मध्ये आहे, त्याची कोणी माफी मागत असते का? नाही. मालिक कधी नौकरची माफी मागते का? नाही. म्हणजे लेकरं कोण आहे आपले सध्या? ते आपल्या अंडर मध्ये आहे. बिचाऱ्याचं जीवन, चालणं, बोलणं, खाणं, पिणं, कपडा लत्ता, शिक्षण सगळं जण कोण करत आहे? आपण करत आहोत ऍज अ पॅरेंट. आजचा टॉपिक याच्यासाठी विशेष आहे की याचा अर्थ हा नाही भैया हम बोलते तो है मध्ये, सॉरी. ठीक आहे. लक्षात घ्या, सगळ्या टॉपिक पैकी सगळ्यात सेन्सिटिव्ह जर कोणता टॉपिक असेल ना, फॉरगिवनेस टुवर्ड्स चाइल्ड. पर्सनली जर तुम्ही माझी इच्छा म्हणाल, तर मी तर म्हटलं पाहिजे ना, चांगला काढला पाहिजे. त्याच्या मागचं रिझन अलग आहे. पण फॉरगिवनेस करण्यामागचं रिझन अलग आहे. झाड जेव्हा आडवं तिडवं वागते ना, तेव्हा त्याची छाटणी करणं आवश्यक आहे का? सीधा वाढलं पाहिजे. त्याच्यासाठी फटके द्या लागले, ते छाटणी आहे. पण सेन्सिटिव्ह टॉपिक का बरं आहे? लक्षात घ्या. मी का बरं सगळ्यात पहिले सुरुवात अशी केली की मुलं कोण आहे तुमचे? प्रॉपर्टी. म्हणून डायलॉग सुरुवातच ह्या शब्दाने केली
आता ठीक आहे, थोडस आपण लेकरांचं अति काळजी घेण्याच्या मागे लागलो आहे. सध्याची जनरेशन थोडं जास्त लव्हिंग झालेली आहे, है ना? जुनी जनरेशन तर बस काडी पट्टा चप्पलच्या शिवाय तर काही उपायच नव्हता, है ना? म्हणजे शब्द नंतर फटके पहिले हा टॉपिक होता. पण आज ज्यांनी ज्यांनी फटके खाल्ले आहे, स्वतः सांगा कोणाचं जीवन बर्बाद आहे? कोणाचंच नाही. मुद्दा फटके खाण्याचा नाहीये. त्यांनाही नाही कळलं, आपल्यालाही नाही कळत आहे ऍक्च्युली प्रॉब्लेम काय आहे. पण आपण आज त्या विषयाला थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करू, की जेव्हा आपण मुलांच्या संदर्भात आपण बोलणं सुरू करतो, काय माझ्याकडून अशी कोणती चूक होत आहे का, ज्याचे लॉंग टर्म साईड इफेक्ट माझ्या लेकरांना भोगावं लागेल? काय माणसं ऍज अ पॅरंट, ऍज अ हजबंड वाईफ, तुमचं बिहेवियर, तुमचं नेचर, तुमचं वागणं बोलणं, तुमचं संगोपन तुमच्या मुलांच्या माइंडसेटला की त्याच्या बिहेवियरला क्रिएट करत आहे? दोन शब्द रागवून काय बोलून दिलं, दोन झापड काय लावून दिल्या आणि सॉरी म्हणून दिलं, याला फॉरगिवनेस म्हणत नाही. तुमच्या बिहेवियर मधून, तुमच्या ऍटिट्यूड मधून, तुमच्या वागण्या बोलण्यातून जर तुमच्या लेकराने एक चुकीचा जर संदेश, एक चुकीची लर्निंग जर स्वीकार केली ना, तर होल लाईफ तो बर्बाद आहे. लाईफ टाईम तो त्याच्या मनातून जेव्हा बोलन ना, ह्या चुकीसाठी कारणीभूत कोण, तर बोले मेरी मम्मी मेरे पप्पा. त्या दिवशी तुमच्या चुकीची माफी नाही भेटणार. मग सॉरी बोलणे लेकरांना याचा अर्थ हा नाहीये की रागवून दिलं, लेकरू रडायला लागलं, त्याला दोन चोपडलं, अरे बेटा मला माफ करून दे, मी तुझ्यासाठी तुझ्या भल्यासाठीच करत आहे. कशासाठी त्याच्या भल्यासाठी तुम्ही वागून राहिले, पहिले हे बोलणं आहे. काय तुमचं लेकरू समजदार नाही आहे? त्याला कळत नाही त्याचं चांगलं वाईट? याला म्हटलं जाते इंटरफिअरन्स, हस्तक्षेप. जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त आपल्या मुलांच्या लाईफ मध्ये हस्तक्षेप करतो काही टाइम नंतर, जोपर्यंत ते वयात येत नाही, जोपर्यंत त्यांचे हार्मोन्स ऍक्टिव्हेट होत नाही, बस तोपर्यंतच ते तुमचे गुलाम आहे. आणि ज्या दिवशी हार्मोन्स सिक्रेट होणं सुरू झाले, त्यांचे हार्मोनल इम्बॅलन्सेस सुरू झाले, आणि त्यांना एवढं समजलं की आता मी मुक्त होणं सुरू झालो, त्या दिवसापासून डायरेक्ट आई बाबांची लाईफ 360 डिग्री चेंज होते. जो पोरगा आजपर्यंत चुपचाप ऐकत होता, तो सडनली तुमच्या प्रश्नाची उत्तर देणं सुरू करते, तुमच्याशी वादविवाद घालणं सुरू करते. मग आपण म्हणतो की मेरा बच्चा बिघड गया. बिघड गया नाही, तो ज्या गोष्टीला दबून होता ना, ते गोष्ट तो आता प्रगट करत आहे की अब नाही सुनूंगा मैं आपकी. अप्रत्यक्षरित्या केलेला टॉर्चर आपल्याला माहित नाही. आपण आपल्या मुलांच्या काळजीच्या पोटी त्यांची लाईफ किती भयंकर लेवलवर वेस्ट करून राहिलो. खूप सारे पिक्चर निघालेले आहे, खूप सारे टॉपिक आजच्या दिवसावर म्हणजे ह्या टॉपिकवर निघालेले आहे. आमिर खानचा तो एक पिक्चर आला तारे जमीन पर, तो ह्याच टॉपिकवर आहे, की त्या लेकराचे काय मनाची दशा आहे हे कोणी समजूनच घेतली नाही. फक्त फॅमिली बॅकग्राऊंड, स्टेटस, चार चौघामध्ये असलेली रिस्पेक्ट त्या लेकराचा जीव घेऊन राहिली. आणि मला असं वाटतं की हा डायलॉग त्या पिक्चर मध्ये आहे की बच्चे की माफी मागो. आणि त्याचे बाबा म्हणते की कशासाठी, तो आहे कोण, मी त्याला समजून घेईन. आपल्या वागण्या बोलण्यातून आपण कोणता मेसेज आपल्या मुलांना देत आहोत?
खास करून स्त्रिया बाळ गर्भात असताना तुमचं वागणं बोलणं, तुमचं बिहेवियर, तुमचं ऍटिट्यूड काय होतं. ऍज अ अभिमन्यू, तुम्ही तुमच्या लेकराला गर्भात कोणत्या संस्कारानं पोषित केलं, कोणतं नॉलेज दिलं, भांडण केले, प्रेम केलं, केअर केली, रिस्पेक्ट दिली, की गर्भात असताना तुम्ही हाय लेवलच्या हाय माइंड डेव्हलपमेंटच्या तुम्ही पुस्तका वाचल्या, चांगल्या लेवलचे फिल्म्स बघितले, काय केलं की माइंड मध्येच तुम्ही क्रिएशन स्टार्ट केलं की सर्व गुण संपन्न कसा असला पाहिजे, की तुम्ही फक्त होल टाइम बेडवर झोपून होते, की माझ्या मुलाला पण कष्ट करण्याची सवय आताच लागली पाहिजे म्हणून बाई आत्ताच पासून मेहनत करून राहिली, मला किती त्रास झाला चालन पण पोरगा कसा असला पाहिजे, ते गुण त्याच्यामध्ये गेले पाहिजे. राजा परीक्षित नाव आहे, परीक्षित. परीक्षित नाव कसं पडलं? आपले एक हिरो होऊन गेले परीक्षित नावाचे. ठीक आहे. म्हणतात सहगल काय त्यांचं आडनाव आहे वाटते, डेथ झाली काय, परीक्षित नाव होतं. तर त्यांना परीक्षित नाव केव्हा भेटलं, जेव्हा ते 8 महिन्याचे होते पोटातच. त्यांची आई बाळ पोटात असताना त्यांनी कोणत्या तरी म्हणजे असेल त्यांचा काही अभ्यास चालू असेल, आणि जवळपास 8वा 9वा महिना लागत असताना त्यांची एक्झाम आली, आणि त्यांनी त्या मोमेंटमध्ये पण तिथे जाऊन एक्झाम हॉलमध्ये प्रवेश करून स्वतः पेपर लिहिला. आणि जेव्हा तो पेपर त्यांनी दिला त्या अवस्थेमध्ये, 8व्या 9व्या महिन्याचं प्रेग्नेन्सीमध्ये, तेव्हा तिच्या टीचर स्टाफने नाव ठेवलं बाळाचं पोटातच, इस बच्चे ने पेट के अंदर ही परीक्षा दी है और इसके लायक हो चुका है, इसलिए इसका नाम परीक्षित, म्हणजे ऑलरेडी परीक्षेत पास झालेला परीक्षित. काय डेडिकेशन आणि काय करेज असेल त्या बाईचा, की 8 त्या 9th मंथ मध्ये अभ्यास करणे प्लस एक्झाम हॉलमध्ये जाऊन परीक्षा पण देणे. आणि आज रील पाहण्यापासून आपली सोय नाही आहे. बेड रेस्ट, दुसरं काय उपाय आहे, एक तर टीव्ही आहे नाही तर मोबाईल आहे, विषय संपला. काय मला सांगा, चुकीच्या प्रकारची इन्फॉर्मेशन, चुकीच्या प्रकारची इनकोडिंग जर गर्भातच झालेली असेल तर याला जबाबदार कोण? काय ह्या गोष्टीची माफी मागितली नाही पाहिजे? पास्ट लाईफ रिग्रेशन जेव्हा केल्या जाते, निव्वळ आई बाबाच्या माफी मागण्याने खूप साऱ्या मुलांचं जीवन सुधारलं आहे, खूप साऱ्या मुलांचं. जेव्हा त्याचे पॅटर्न लक्षात येते की हा पोरगा आता असा का वागत आहे, तर त्याची मूळ निघून येते, हे गर्भात असताना ह्या बाईनं असं केलं होतं. आणि जेव्हा रिग्रेशन मध्ये नेल्या जाते, तिला डीप मध्ये नेऊन गर्भामध्ये बाळ असताना त्यावेळेस ज्या चुका त्यांनी केल्या, ज्यावेळेस भांडणं केले, जे काही केलं असेल, जशा प्रकारचा बिहेवियर केला, त्या मोमेंटमध्ये जाऊन त्यांची माफी मागितल्या जाते, की प्लीज मला माफ करा. आणि इकडे बाई जशी जशी माफी मागते, तिकडे ऍक्च्युअल मध्ये पोराच्या लाईफ मध्ये चेंजेस येते. पोरगा म्हणजे मुलं मुली कोणीही असू द्या, त्याच्या लाईफ मध्ये बिहेवियर मध्ये चेंजेस येणं सुरू होते. का? कारण की इंटरनली एनर्जी वाईज किंवा डीएनए वाईज आई आपल्या मुलांशी कनेक्टेड आहे. त्यावेळेस केलेल्या चुकांची जशी माफी मागितल्या जाते, तुरंत इकडे मुलांच्या लाईफ मध्ये चेंजेस येणं सुरू होते. मिरॅक्युलस पार्ट नाही आहे हा? मला सांगा, किती मुलं वाया गेले पाहिजे, त्यांना मोकळं सोडा, हा मुद्दाच नाही आहे. मुद्दा हा आहे, काय आपण त्याच्या मनाचा विचार करत आहोत, काय आपल्याकडून अशा कोणत्या चुका होऊन राहिल्या का, ज्या नोईंगली अननोईंगली आपल्या मुलाला एका रॉंग ट्रॅकवर घेऊन जात आहे. तुमची मुलं, तुमची मुलगी
जर मित्रासोबत मैत्रिणीसोबत बाहेर स्वतःचं मनातल्या भावना व्यक्त करत असेल, त्याचा आई बाबा म्हणून तुम्ही काय हिटलर आहे का? की तुमची लेकरं तुमच्यासोबत बोलू शकत नाही पण बाहेरच्या लोकांसोबत बोलू शकते? आणि जर बोलू शकत नाही तर असा कोणता आपला स्वभाव आहे जो आपल्याच लेकरांना आपल्याच सोबत बोलू देत नाही? ही लहानपणापासून आपण एवढं निग्लेक्ट करणं सुरू करून दिलं मुलांना, की त्यांना वयात आल्यानंतर वाटतं की आपण यांच्यासोबत काहीही बोललं तरी आपल्या प्रश्नाचं उत्तरच नाही यांच्यापाशी. लहानपणापासून हायपर ऍक्टिव्ह ओव्हर ऍक्टिव्ह असलेला एखादा मुलगा तुम्हाला येऊन होमवर्क दाखवत आहे, तुम्हाला त्याची स्केच दाखवत आहे, तुम्हाला शाळेतल्या काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्ही म्हणता हो बाजूला, माझ्यापाशी वेळ नाही. एक वेळा झालं, दोन वेळा झालं, चार वेळा झालं, त्याच्यानंतर म्हणते यांच्यापाशी खरंच वेळ नाही. मी कोणापाशी आपला टाइम वेस्ट करत आहे? त्याच्यानंतर आपण म्हणतो मेरा बच्चा मेरे साथ बात नहीं करता. माझं पोरगं माझ्याशी चांगल्या पद्धतीने बोलत नाही. अरे पण जेव्हा तो बोलत होता तेव्हा तुम्ही बोलले का त्याच्यासोबत? शिक्षण शिकवा लागते म्हणून पैसा देऊन दिला, शाळेत टाकून दिलं, पैसे भरून टाकले, चल शिक. मी माझं कर्तव्य पूर्ण करत आहे, तुम्हाला पोचण्यासाठी मला किती मेहनत करावी लागते. असा डायलॉग जर कोणी फेकला असेल, 10वी नंतर त्या पोराचं एज्युकेशन मधून मन उडालं, जबाबदार कोण? तो तर मनात हेच म्हणेल ना, कशाला मेहनत करता बाबा माझ्यावर? मी शिकतही नाही आणि तुमचा पैसा वाया पण घालत नाही. काय कधी असं झालं लाईफ मध्ये की यंग 12वी झालेला पोरगा किंवा थोडासा ग्रॅज्युएशन लेवलवर आलेला पोरगा, त्याच्यापाशी एक रुपया पण नाहीये आणि तो म्हणत आहे की फॉर्म भरण्यासाठी 100 रुपये पाहिजे, आणि तुम्ही त्याची लायकी दाखवून दिली, जाय कमव आणि मग 100 रुपये भरून टाकू. तर पोरग मध्ये त्याला साधा फॉर्म भरायचे 100 रुपया, पुढे चालून तर हजार हजार रुपयाचे फॉर्म राहील. असे जर बोलणे खात राहिलं त्याच्यापेक्षा मी फॉर्मच नाही भरत, अभ्यासही करत नाही, फालतूच्या नोकरीच्या मागे लागत नाही. आणि लाईफ टाईम बाप तिकडे बोंबलत आहे की ह्या पोरानं कधीच पेपर दिले नाही, कधीच पेपर दिले नाही, कधीच परीक्षेचा फॉर्म भरला नाही. पण कधी हा विचार केला का जेव्हा त्यांनी 100 रुपये मागले त्यावेळेस तुमची टॉन्टिंग काय होती? की त्यांनी कधी आपल्या करिअर बद्दल बोललं असेल आणि तुम्ही सडनली काहीतरी विचित्रच बोलून गेले आणि त्यांनी त्याच्यानंतर तो विषयच बंद करून टाकला. काय इन्सल्टिंग बिहेवियर तुम्ही तुमच्या मुलांना दिला आहे? प्रत्येक वेळेस इन्सल्ट करून देणे, चार चौघात त्याची नालस्ती करून देणे, निंदा करून देणे, आणि त्याच्या चक्करमध्ये तो इतका सेल्फ सेंटर झाला की आता तो व्यक्तच होत नाही कोणासोबत. तुम्ही त्याला घराच्या बाहेर निघू दिलं नाही, त्याला खेळू दिलं नाही, त्याला चार लोकांशी बोलू दिलं नाही. आणि आज आपण म्हणतो पोरगा मोठा झाला पण मॅनर्स नाहीये, याला समजून नाही राहिला, व्यवहार कळत नाही याला. व्यवहार करण्यासाठी, व्यवहारिक होण्यासाठी लोकांमध्ये जावं लागते. आणि आपण काय बाबू बाबू करून ठेवलं, अभ्यास अभ्यास अभ्यास, आणि जसा तो वयात आला त्याला काहीच कळत नाही आता. आणि वयात आल्यानंतर आपलं बोलणं आणखी टॉर्चरिंग त्याच्यासाठीच होऊन राहिलं पुन्हा. ज्या लेकराला घराच्या बाहेर 10 मिनिट पण तुम्ही भटकू दिलं नाही कोणी, तो व्यक्ती अचानक इंजिनिअरिंग करून पुण्यासारख्या मुंबई सारख्या ठिकाणी जाते आणि कचऱ्यासारखं जीवन बघून जेव्हा तिथून पडून येते तेव्हा आपण म्हणतो का हा फेल्युअर आहे. अरे ज्या लेकरांनी कधी वाईट गोष्टच नाही बघितली, काही आजूबाजूला वाईट सत्संग संगत नाही बघितली, वाईट जीवन नाही बघितलं, संघर्ष नाही बघितला, अशा व्यक्तीला तुम्ही सडनली ओपन करून राहिले, जिथे सगळीकडे असं समजू का राक्षस आहे. राक्षस म्हणजे ती लेकरच आहे सगळे. पण मनोवृत्ती कशी झालेली आहे, त्या मनोवृत्तीमध्ये, फिजिकल ऍक्शन मध्ये, ऍक्टिव्हिटीमध्ये तुमचं पोरग कुठंच टिकत नाही. आणि जेव्हा घरी येते आपण म्हणतो की यू आर फेल्युअर. आपल्या मुलींची नाजूक जडणघडण करण्यामागे कोण जबाबदार आहे? आणि या नाजूक फुलासारखी पोरगी जी आपण दुसऱ्याच्या हातात देऊन देतो आणि त्याला सवयच नसते जीवनामध्ये, टॉर्चर, पेन, मेहनत, संघर्ष, काम करणे, जिद्द, याची सवयच नाही. अचानक तिला जेव्हा हे सगळ्या गोष्टी भेटते
ती पळून येते. ते नाही रे बाबा, माझ्याच्याने होणार नाही. आणि अशा कंडिशन मध्ये सुद्धा आम्ही आहे तुझ्या पाठीशी, जा सोडून दे त्या तुझ्या नवऱ्याला, त्या सासू सासऱ्यांना. असं म्हणून लाईफ बर्बाद करणारे किती हे जे शब्द आहे, हे कोणाचे आहे? आपलेच आहे ना. आणखी कोणाचे आहे? खूप सारं जीवन, जर तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये जर डोकावून बघितलं, तर आज मी म्हणतो मॅक्सिमम प्रत्येक जण आजच्या परिस्थितीला जबाबदार आपल्या आई वडिलांनाच ठरवणार आहे. प्रत्येक जण. का? जर तुम्ही डीपली स्वतःला लहानपणापर्यंत घेऊन गेले ना, तुम्ही म्हणणार अरे हो यार, खरी गोष्ट आहे. माझी इच्छाच नव्हती हे शिकण्याची. माझी इच्छाच नव्हती इंजिनियर होण्याची. माझी इच्छाच नव्हती डॉक्टर बनण्याची. आर्ट मध्ये जाण्याची, कॉमर्स मध्ये जाण्याची माझी इच्छाच नव्हती. मला हे शिकायचं होतं, मला ते करायचं होतं, मला ते करायचं होतं. मी असं नाही म्हणत का आडवं तेडवं काही पण मान्य करा, पण रियालिटी मध्ये बघा. प्रत्येक जण आज भली तुम्ही वयानं मोठे झालेले आहे, पण तुम्ही तुमच्या लहानपणात डोकवा. कधी आपलं ऐकून घेतलं नाही. कधी विचाराचं देवाणघेवाण झाली नाही. माझं मन काय म्हणते कोणी ऐकलं नाही. एखाद्याच्या नशिबी कष्ट येऊन गेले. त्या लेकरांना लहानपणापासून कष्टच केले. काही अतापता नाही त्याच्या आई बाबांना की बाबा याला पण काहीतरी आपल्याला देणे होतं. तो कष्टच करत राहिला. ऍज अ पॅरेंटिंग, आपण जी चूक आपल्या आई बाबांनी आपल्यासोबत केली, तीच चूक आपण आता आपल्या मुलांसोबत करण्याचा प्रयत्न करत आहोत. मागे मी मला असं वाटतं बोलता बोलता हा टॉपिक घेतला होता. खूप मोठे आपल्या इंडियामधले उदय शहा नावाचे व्यक्ती आहे. ते ह्याच ऑकल्ट फील्डमध्ये खूप स्ट्रॉंग आहे. आपलं पास्ट लाईफ रिग्रेशन पासून तर रेकी वगैरे एंजल्स, खूप चांगलं त्यांचं कमांड आहे. त्यांचे बाबा 87 वर्षाचे. त्यांनी, हा व्हिडिओ आहे, अपलोडेड आहे. त्याने त्यांना कॉल करून सांगितलं, बाबा तुझा मुलगा अमेरिकेला गेला, म्हणजे नातू, मी खूप खुश आहे. एक अर्थाने मी दुःखी आहे आणि एका अर्थाने मी खुश आहे. दुःखी याच्यासाठी आहे की मी तुला, तुझ्या दोन्ही मोठ्या भावांना म्हणजे तिघांनाही डॉक्टर बनवलं, तिघांनाही अमेरिकेत पाठवलं. तिघही जण तुम्ही तिथून टॉपमोस्ट एज्युकेशन घेऊन आले, आणि तुझा मुल आणि तुझ्या भावाचे मुलंही अमेरिकेला गेले शिकण्यासाठी, आणि तुझाही मुलगा गेला अमेरिकेला शिकण्यासाठी. अमेरिकेला गेला यासाठी मी खुश आहे. पण दुःखी यासाठी आहे की तो डॉक्टर नाही बनत आहे. आणि डॉक्टर नाही बनत आहे यासाठी मी तुला धन्यवाद देतो. का? हे वाक्य केव्हा निघालं? याच्या मधातले एक टॉक आहे. तर ते उदय शहा त्यांच्या बाबांना म्हणत आहे की आम्ही डॉक्टर बनलो, हे आमची मर्जी नाही, ना माझी ना माझ्या भावांची. तुम्ही डॉक्टर नाही बनू शकले. तुमच्या वडिलांची इच्छा होती तुम्ही डॉक्टर बनले पाहिजे, त्यांच्याजवळ पैसा नव्हता म्हणून तुम्ही डॉक्टर बनले नाही, तर तुम्ही हा संकल्प घेतला की मी माझ्या मुलांना डॉक्टर बनवणार. आमच्या तिघाचीही डॉक्टर बनण्याची इच्छा नव्हती. कोणच नाही म्हटलं आम्हाला डॉक्टर बनायचं, तुम्ही म्हटलं आम्हाला डॉक्टर बनायचं आहे. हा, टॉपमोस्ट डॉक्टर बनलो, हे आमचं नशीब, हे तुमचं नशीब. पण माझी माझ्या मुलाच्या बाबतीत अशी कोणतीही इच्छा नाही. माझी लपलेली कोणतीच इच्छा नाही. माझं जीवन सुखी आहे, मी संपन्न आहे, मी आनंदी आहे. त्यामुळे माझी अशी लपलेली कोणतीच इच्छा नाही जे मला माझ्या पोराच्या थ्रू पूर्ण करायची आहे. आणि त्यांनी म्हटलं, पप्पा मला फिल्म मेकर बनायचं आहे, सिनेमॅटोग्राफी शिकायची आहे. त्यांनी प्रॅक्टिस केली, मेहनत केली, परीक्षा पास झाला, अमेरिकेला गेला. मी डॉक्टर आहे, माझे भाऊ डॉक्टर आहे, त्यांचे लेकरं डॉक्टर आहे, म्हणून माझा पोरगा डॉक्टर झाला पाहिजे. त्याची इच्छा असेल तर, नाही तर तो स्वतंत्र आहे त्याचं जीवन जगण्यासाठी. हे माझे विचार आहे. आणि मग तो शेवटचा डायलॉग निघाला, माझी चूक झाली. जी चूक मी केली ती तू नाही केली. तुझ्या मुलाला स्वतंत्र शिक्षण, स्वतंत्र जीवन जगण्याची तू अनुमती देता, जे मी तुम्हाला दिली नाही. प्लीज मला माफ कर.
87 वर्षाचे वडील आपल्या मुलाला म्हणत आहे. तेव्हा त्यांच्या लक्षात आली गोष्ट, की अरे हो, खरी गोष्ट आहे. डॉक्टर बनणे हे माझ्या मुलांची इच्छा नव्हती, ही माझी इच्छा होती. आपण कितीतरी पॅरेंट असे आहो, माझ्या इच्छेसाठी आपण आपल्या मुलांना शिकवत आहोत. माझी इच्छा आहे तू डॉक्टर बनाव, माझी इच्छा आहे तू इंजिनियर बनाव, माझी इच्छा आहे तू वकील बनाव, माझी इच्छा आहे तू हे एज्युकेशन कर. तुझी काय इच्छा आहे कोणाला परवाच नाही. माझी इच्छा. माझी इच्छा का? कारण की सोसायटीमध्ये 4 लोक, तुमच्या फॅमिली मधले 4 लोक तुम्हाला जज करत आहे, किंवा तुम्ही त्यांच्याशी को रिलेट करताय स्वतःच्या मुलांना. आणि स्वतःचं रेप्युटेशन, स्वतःचं स्टेटस मेंटेन करायसाठी तुम्ही म्हणता की तुला हा अभ्यास करणे आहे. एक डॉक्टर पोरगा मी बघितलाय आमच्या ओळखीतला. ओळखीतला म्हणजे तो माझ्या मित्राच्या मित्रामध्ये कोणीतरी होता. येणं जाणं चालत होतं, तर मला तो दिसत होता. पोरानं 2-3 वेळा सुसाईड अटेम्प्ट केला. त्याला तुम्ही बघितलं ना, पागलशिवाय त्याचा काही, त्याची वृत्ती दिसत नव्हती. बॉडी लँग्वेज पूर्ण वीक झालेली, माइंड पूर्ण विक्षिप्त झालेलं. तो असा दिसत होता नेहमी. टोटल 24 तास अभ्यासामध्ये. त्याच्या बाबाचं नेचर पाहूनच समजून जात होतं की अरे, हा पोरगा काहीच करू शकत नाही. म्हणजे सगळं करायचं आहे त्याच्या बाबाच्या नुसार, पण पोराले खालची मान वर्त करायची पण अनुमती नाही. अरे, डॉक्टर बनून राहिला तो, फायनल इयरला आहे. पोराची मुंडी पण खालची वरून नाही राहिली. खरंच हा डॉक्टर बनायच्या लायकीचा आहे? त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर कोणी म्हणा हा डिप्रेशनचा शिकार आहे. बापाला अभिमान आहे, माझं पोरग 24 तास अभ्यास करते. बोलता येत नाही, ततर पतर बोलून राहिलं ते पोरग. खरंच हे डॉक्टर बनायच्या लायकीचं आहे, आणि समजा बनलंही, काय हा पोरगा जीवनभर स्वतःला, स्वतःचे जे अं, काय म्हणू आपण त्याला, स्वतःचं मन लावून काम करेल का? बिलकुल नाही. मी एका कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली होती. तिथले क्लर्क बाई होती. ती खूप बडबड 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 ती चालत होती. एकदम मी जस्ट माझं काहीतरी पैसे भरायचे, मी बसून होतो. माझा नंबर लागायला 3-4, चांगला अर्धा तास लागून गेला. सगळेजण गेले. बोलता बोलता मी काय म्हटलं, सहज असंच माझ्या तोंडातून एक शब्द निघाला, तुम्ही जी गोष्ट करून राहिले तुमच्या मुलीची आहे का? म्हणते, हो हो, मुलीची आहे. आणि मी एकच डायलॉग म्हटला, तुमची पोरगी एक्झॅक्टली तुमच्यासारखी बोलते. त्याच्यानंतर जे पुढचे 5 मिनिट बोललीच नाही ते. डायरेक्ट मान खाली टाकली, चुप बसली एकदम. मग वरतं येऊन मला काय म्हणते, कसं ओळखलं? म्हटलं तुमचं फोनवर बोलणं चालू आहे म्हटलं अर्ध्या तासापासून. ना तुम्ही ऐकून राहिले ना ते ऐकून राहिली. डायलॉग दोघांची सारखेच आहे. मग ते काय म्हणते, 3 वर्षाची होती, आमचा डिवोर्स झाला. ती तिच्या वडिलांपाशी राहते. मी तिच्यासोबत राहिलीच नाही आजपर्यंत. आणि तू हे जे वाक्य बोलला म्हणते, याच्यावर मी आता शॉक झाली, की पोरगी माझ्यासोबत राहिलीच नाही तर पोरगी माझ्यासारखी बोलते कशी? तिला तर माहितच नाही मी कशी बोलतो, कशी भांडण करतो, काय नाही करत. म्हटलं नक्कीच, म्हटलं तुम्ही हे प्रेग्नेंट असताना भांडले असाल. मग जे रडली. एवढे भांडण केले म्हणे आम्ही दोघांनी, एवढे भांडणं केले. आणि आज मला कधी कधी असं वाटतं म्हणे की एक्झॅक्टली माझी पोरगी तशीच भांडते, सेम जशी मी भांडत होती त्यावेळेस. तशीची तशी ऍज अ कॉपी भांडते म्हणे माझ्यासोबत. कोण लाईफ बरबाद केली पोरीची? ऍज अ पॅरेंटिंग, फक्त पैसा देणे, मुलांना शिकवणे, गोडधोड खाऊ घालणे, चांगलं संगोपन करणे एवढंच सफिशियंट नाही आहे. 2 वर्षापासून लेकराला कळते की आई बाबाचं बिहेवियर कसं आहे.
त्यांचं नेचर काय आहे, त्यांची वागणूक काय आहे, आणि सूक्ष्मरित्या माइंडवर इम्पॅक्ट पडत आहे. प्रत्येक लेकराच्या माइंडवर इम्पॅक्ट पडत आहे. तुम्ही कसे वागता, कसे बोलता, सगळं काही नोटीस होऊन राहिलेलं आहे. तुमचे चुकीचे वर्ड्स तुमचे लेकर प्रोग्रामिंग करून ठेवत आहे. आज आपण म्हणतो माझी मुलं गेम का बरं खेळते. त्या गेम मधून त्यांना जो आनंद भेटत आहे ना, तो तुमच्या परिवारात आहेच नाही. ज्या दिवशी तुमच्या घरातून, तुमच्या परिवारातून त्याला तो आनंद भेटेल ना, त्या दिवशी गेम त्याच्यासाठी व्यर्थ आहे. गेम खेळण्याची गरजच पडणार नाही. त्याचे मनातले भावना जर तो फॅमिली सोबत व्यक्त करू शकेल, त्याला गेम मध्ये व्यक्त होण्याची गरज नाही. तो काहीतरी व्यक्त होत आहे, आपल्याला कळतच नाही. आपल्याला फक्त गेम खेळताना दिसते. तो गेम नाही खेळताय, तो त्याचे इमोशन व्यक्त करत आहे. आणि इमोशन आहे, आई बाबाच्या समोर चालत नाही म्हणून तो गेम मध्ये मारधाड करून राहिला. त्याला परमिशन द्या, तो आई बाबाच्या कणपणीत 2 लावून पहिले. म्हणून पहिले स्वतःच शिकून घ्या बिहेवियर चांगलं करणे, नंतर मला शिकवा. पण लेकरांना मारायची परमिशन कोणाला आहे? आपल्या अंदरचा राग, क्रोध काढत आहे गेम मध्ये, आणि सॅटिस्फॅक्शन मिळत आहे त्याला. ही सायकोलॉजी कोणाला कळतच नाही. फक्त माझं पोरग गेम खेळते एवढं समजते. अभ्यासाचं टॉर्चर, अभ्यासाचं प्रेशर आपण त्याच्यावर देत आहे, हे कोणाला कळत नाही. फक्त त्याला मार्क चांगले मिळत नाही हे सगळ्यांना कळते. तो रॉंग डायरेक्शन मध्ये त्याची आपण ऍडमिशन करून घेतलेली आहे. त्याला रॉंग डायरेक्शन मध्ये आपण शिकवण्याचा प्रयत्न करत आहे, हे कोणाला कळत नाही. तो पास होत नाही हे सगळ्यांना दिसते. एका आईच्या व्यवहारामुळे, वागण्या बोलण्यामुळे, बिहेवियरमुळे जर एखाद्या मुलीची लाईफ ऍक्च्युअल मध्ये बर्बाद होत असेल, जबाबदार कोण आहे? आई जबाबदार नाही आहे. आईनं तर आपली लाईफ काढून घेतली, ती अजूनही मस्त जगून राहिली. पोरीच्या जीवनात बिबा लावून स्वतःची लाईफ चांगली करून राहिली. प्रॉब्लेम कोणाच्या लाईफ मध्ये होऊन राहिले? पोरीच्या. आईला काही लेणं देणं नाही. आई खुश आहे काळ्या करण्यात. पण 10 वर्षानंतर तू मरून जाशील बाई, ती पोरीनं कोणाच्या भरोश्यावर जगा? कोण जबाबदार आहे? असे खूप सारे छोटे छोटे टॉपिक आहे. ज्या दिवशी तुम्ही याला नोटीस करणं सुरू कराल ना, तुम्हाला दिसन अक्षरशः आपलं जीवन आपल्या आईबाबाने आणि आपल्या लेकराचं जीवन आपण त्याच पद्धतीने बर्बाद करत आहोत. हे सासू सुनेवाली गंमत आहे. पिढीन पिढी टॉर्चर आहे. त्यांनी तिला केला, ते दुसरीला करते, ती येणाऱ्या सुनीला करते, ती येणाऱ्या सुनीला करते. माहित कोणालाच नाही, परंपरा चालू आहे ऑटोमॅटिक. मेरे बाप ने भी मुझे मारा था, उसको उसने बाप ने मारा था. सगळे फटके बोलले म्हणून मी तुला 2 फटके देणार. काऊन? का बरं मारलं माहित नाही, पण चालू आहे. चालू आहे तर चालू आहे. काही लेना देणं नाही त्याच्याशी. आम्ही आमच्या वडिलांसमोर तोंड नाही उघडलं, त्यांना त्याच्या वडिलांसमोर तोंड नाही उघडलं, तर तू माझ्यासमोर तोंड नाही उघडायचं का? माहित नाही. डीएनए बनलाय, चालून राहिली प्रोसेस. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे की आपल्या वागण्या बोलण्यामुळे काय आपलं मुलाचं, मुलीचं जीवनामध्ये काही अशा गोष्टी, त्यांच्या बिहेवियर मध्ये, त्यांच्या ऍटिट्यूड मध्ये, त्यांच्या इमोशन्स मध्ये काय आपण इनपुट केलेल्या आहेत का, ज्याच्यामुळे त्यांची लाईफ काय झाली, व्यर्थ झाली. अभिमन्यूचं मरण अभिमन्यूमुळे झालं की त्याच्या आईमुळे झालं? कोण सांगू शकते? आईमुळे झालं. रिझन?
झोपण्याची वाईट सवय. जेव्हा चक्रव्यूहाचं ज्ञान दिलं जात होतं तर अर्ध्यापर्यंत ती जागी राहिली, अर्ध्यानंतर झोपून गेली. लेकरानं अर्धच नॉलेज पकडलं, अर्ध नॉलेज पकडलंच नाही. याला जबाबदार कोण? सिंपल सिंपल आई. कारण की जेव्हा एवढं डिवाइन नॉलेज मिळत होतं तेव्हा ते केअरलेस होती. तिला कळलंच नाही की भविष्यामध्ये आपल्या ह्या केअरलेसनेस ची किती मोठी किंमत मला चुकवावी लागणार आहे. केअरलेसनेस. दुसरी गोष्ट, लॉ ऑफ अट्रॅक्शन. जे पॅटर्न, जे बिहेवियर, जे परसेप्शन, जे एन्व्हायरमेंट, जे बिलीफ, जे थॉट प्रोसेस तुमच्या मुलांची रेडी होत आहे भविष्यामध्ये, त्याच सगळ्या गोष्टी ते आपल्या जीवनामध्ये काय करणार आहेत? अट्रॅक्ट करणार आहे. जर मुलं आनंदी नाही, व्यवहारिक नाही, व्यक्त होत नाही, बोलता येत नाही, तर हीनपणाची भावना आहे, दुःखी होण्याची भावना आहे, फेल्युअर असल्याची भावना आहे. तुम्ही सतत तुमच्या लेकराला म्हणत आहे तू काहीच करू शकत नाही, तू हेदाड आहे, तू मूर्ख आहे, तुझ्या ज्याने काहीच होत नाही, तू एक काम ढंगाचं करत नाही, तुला आता सांगलं तू उद्या बोलतो, उठ म्हटलं तर झोपून जातं, झोप म्हटलं तर उठून जातं, एका कामात तुझं काही लक्ष राहत नाही. हळूहळू 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 तुमचं पोरग, तुमची मुलगी एक्झॅक्टली तशीच बनणार आहे जे तुमचे डायलॉग चालत होते. आणि नंतर तुम्ही म्हणाल की हा असा का बरं झाला? का? त्याच्या माइंडवर प्रोग्रामिंग कोण केली? अफर्मेशन कोण बोलले त्याच्यासाठी? आपण बोलले स्वतः. तू नालायक आहे, तू मूर्ख आहे, कोण बोललं? आपण बोललो. दुसऱ्या मुलांसोबत कंपॅरिझन केलं कोणी? आपण केलं. नागपूरमध्ये बिशॉप कॉटन स्कूल आहे, सदरवाली, ते आपल्या रिझर्व्ह बँक, ते लॉ कोणतं म्हणतो त्याला आपण, LIC. LICचा जो चौक येते तेवढ्यात तिथे आहे बिशॉप कॉटन स्कूल. तिथले सर, स्वतःच्या शाळेत शिकवलेलं पोरग, 12वी मध्ये चांगल्या मार्कांनी पास झालं. कशा चांगल्या मार्कांनी? टॉपर. रेल्वेच्या समोर जाऊन आत्महत्या केली. टॉपर टॉपर, टॉप मोस्ट मार्क भेटले. तुम्हाला खरंच वाटते टॉप मोस्ट मार्क घेणारे पोरग आत्महत्या करू शकते? IIT खरगपूरमध्ये नंबर लागला नाही म्हणून भारतातले सगळे IIT कॉलेजमध्ये त्याला ऍडमिशन अशीच भेटून राहिली, पण त्याचं म्हणणं होतं की मला IIT खरगपूरमध्ये लागली नाही. हे त्या पोराचे वाक्य नाही, हे त्याच्या वडिलाचे वाक्य आहे. ऑरा स्कॅनिंग करायसाठी आले होते. माझ्या पोराला भूत लागलं म्हणे, चेक करून सांगा त्याची ऑरा. त्याला कोणी मारलं? मी एका शब्दात म्हटलं, सर तुम्ही मारलं. ऑरा काय चेक करायला लागते? जे ऍटिट्यूडनं तुम्ही माझ्यासोबत बोलून राहिले म्हटलं, 100% याच्यापेक्षा काही पट जास्त ऍटिट्यूडनं तुम्ही तुमच्या पोरासोबत बोलत असाल. आणि जे आई रडली, थांबाचं नावच नाही शेवटी. मग ते विदाऊट ऑरा चेक केल्याचे चालले गेले. तिच्या तोंडून फक्त एकच शब्द निघाला, बरोबर आहे सर तुमचं. बस, त्याच्या एकही शब्द बोलली नाही. त्या एका बरोबर आहे सर तुमचं मध्ये मला सगळं कळून गेलं, त्या पोरग कोणत्या लेवलचं टॉर्चर. म्हणजे आम्ही काहीच केलं नाही सर, आम्ही त्याच्याच नुसार ऐकत आहो. अशी गोडी भाषा, माझा जीव झाला तर एक थोबाडीत मारून द्या त्या माणसाच्या. त्यांनी स्वतःच निर्णय घेतला की मला पुन्हा रिअटेम्प्ट द्यायचा, असं म्हणजे त्याची, माझं खरंच डोकं फिरलं होतं त्या दिवशी. म्हटलं सर त्यांनी रिअटेम्प्ट नाही दिला, तुम्ही बोलले आहात. एक शब्द त्या आईचा मला कळला, जीव हादरून गेला होता, लटलट करत होतं माझं अंदरून मन. काय रडली होती ती, बापरे! म्हणजे काय बोलू. म्हणजे खरोखर त्या बाईचं व्यथा माझ्या तोंडातून निघाली असं की कोणीतरी भेटला रे बा बोलणार आहे ह्या माणसाला.
नागपूरच्या पेपरमध्ये पोराचं नाव होतं टॉप मोस्ट मध्ये. सांगा तुम्ही. आणि ह्या आपल्या इथे कुठे बुटीबोरी, गुरुवारचा दिवस. आणि मी त्याच्या आईला जेव्हा जेव्हा नंतर बोललो थोड्या वेळानंतर, ऑरा चेक केली मी. मला एक इंट्युशन आला, म्हटलं काकू, पोरानं तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही नाही ऐकलं म्हटलं. असं होऊच शकत नाही. बावरली मग ती बाई. असं होऊच शकत नाही म्हणे, असं होऊच शकत नाही. म्हटलं तुम्ही कधी गुरुवारी म्हणे मी स्वामींची पूजा करत होती, मी पारायण केलं, असं केलं तसं केलं, जेवण घातले. म्हटलं तुमचं पोरगा आलं होतं तुमच्यापाशी काहीतरी बोलासाठी. आणि हो आलं होतं. तुम्ही ऐकलं नाही म्हणे. मी त्याला म्हटलं म्हणे चल हो बाजूला, मी स्वामीची पूजा करून राहिली. आणि मग म्हटलं, मग पोरग दिसलंच नाही म्हणे. त्याला म्हटलं म्हणे तुला काय पाहिजे जा तिथे पप्पाच्या शर्ट मधून घेऊन घे. त्यांनी गेला, फक्त 30 रुपये घेतले. सरळ ऑटो केला, बुट्टीबोरी गेला. 8:30 वाजता फोन आला. 7:30 वाजता पोरग घरून निघालं. 6:30 वाजता, 8:30 वाजता फोन आला. आई काय करून आली ते माहितीये का? लहान लेकराला जीव घालत होती स्वामींचं जेवण. सांगा, त्या आईची भक्ती सांगा, त्या वडिलांचं माइंडसेट सांगा. तो ऐकायला तयार नाही, आई ऐकायला तयार नाही. पोरग आलं होतं त्या मोमेंट मध्ये सांगासाठी की आई, त्या मोमेंट मध्ये जर तिने लक्ष दिलं असतं मे बी वाचलं असतं. गरज होती त्याच्या पाठीवरून फक्त हात फिरवायची, 2 शब्द बोलायची. मग ते 2 शब्द कमी पडले, पोरग गेलं. हे आहे फॉर्ग्युनेस. मी हे नाही म्हणत का आपल्यासोबत आपणही अशीच वागत आहोत आपल्या लेकरांसोबत, पण बोलण्याची वृत्ती काय आहे की फक्त अभ्यास, मार्क, हे टॉर्चर लाईफ करूनच दाखवायचं आहे. प्रेशर, समाजामध्ये नंबर आला पाहिजे, चार चौकामध्ये मान उंचावल्या गेली पाहिजे, डॉक्टरच झाला पाहिजे, खरंच हे जीवन आहे का? बरं, जे लोक शिकले नाही, ज्याच्यापाशी आहे ते उपाशी मरून राहिले. आजचा आकडा असा आहे की जे लोक खरंच शिकले नाही लेखाची ते टॉप मोस्ट चालून राहिले. त्याच्याच कंपन्या आहे, त्याच्याच सगळं काही आहे, त्याचे लेकरं मस्त गल्ला सांभाळून राहिले. भाई शिकणं आहे व्यवहार समजण्यासाठी, असं म्हणते ते लोक. काम करण्यासाठी नाही, व्यवहार समजला पाहिजे म्हणून शिकायचं आहे म्हणते. बेटा जाय शाळेत, एन्जॉय कर. आणि आपल्या लेकरांना आपण काय म्हणतो, अभ्यास कर. मुद्दा अभ्यास करायचा नाहीये, अभ्यास केलाच पाहिजे. विषय काय चालू आहे आपला, काय खरंच ह्या लेवलचं वागणूक गरजेची आहे का? की शांत स्थिर हसत हसत खेळत वातावरण, अरे पोरग हसत खेळत राहील ना, आपलाच आपला अभ्यास करत. तुम्ही सत्संग तर करा, तुम्ही चांगले विचार तर ठेवा, घरात चांगलं वातावरण तर ठेवा. असा कसा तो ऐकत नाही? 100% ऐकते. जेव्हा वातावरण शुद्ध राहते ना, मन प्रसन्न असते, वातावरण प्रसन्न असते, आनंदी वातावरण असते, खेळकर वातावरण असते, मस्त मनासारखं जेवण चालू आहे, मनासारखं बोलणं चालू आहे, झोपणं उठणं, आई बाबा सगळेजण हसरे खेळते, सगळं पुरं परिवार सुंदर आहे. तुम्ही बघा तिथं लेकराला जास्त सांगायची गरज नाही, आपोआपच चालते. 60-70-80, 60-70-80 मध्ये मस्त खेळते. आणि बढिया, जे काय शिकायचं ते शिकून पण घेते, लाईफ मजेत, काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम सुरूच तेव्हा होते जेव्हा अपेक्षेचं ओझं अति होऊन जाते. आणि आपल्याला आता लहानपणापासून काही गोष्टी समजून घेणे आहे की काय आपण आपल्या मुलांच्या प्रती अशा कारण नसताना काही अपेक्षा त्यांच्यावर टाकल्या, त्यांचं मनाचा विचार करत आहो का नाही. मन म्हणजे आडवं तेडवं मागण ते नाही. अहा, मग तर 2 फटके देणं आईबाबाचं कर्तव्य आहे, कारण की त्याच्यात लाड आहे. मी तर म्हणतो ना, मारत नाही ना म्हणून जास्त बिघडून राहिले. मारलंच पाहिजे. त्या मारण्यामध्ये फॉर्ग्युनेसची काही गरज नाहीये. फॉर्ग्युनेसची गरज आहे त्याच्या मनावर कोणता प्रभाव पडत आहे. जो प्रभाव मनावर पडत आहे ना, तो खरा आहे. ओके.
मे बी भरपूर काही गोष्टी मी बोललो आहे ऍज अ फॉर्ग्युनेस टुवर्ड्स चिल्ड्रन. सडनली उद्यापासून आपलं नेचर नका बदलू. ऑब्झर्व करा, नेचर बदलल्याने काही होत नाही. ऑब्झर्वेशन ठेवा की खरंच आपल्या वागण्या बोलण्यातून काही चूक होत आहे का. काय जेवता जेवता आपण आपल्या मुलांना टॉन्टिंग तर नाही करून राहिलो कोणत्या गोष्टीची. माहित पडलं त्या टॉन्टिंगच्या चक्करमध्ये पोरांना जेवणच सोडलं. त्याला आपण हिनवून तर नाही राहिलो 4 पोळ्या जेवण्याबद्दल. त्याचा अभ्यासाच्या खर्चामध्ये आपण पैसा तर नाही सांगत त्याला तुझ्यावर इतका पैसा खर्च झाला. खूप साऱ्या अशा गोष्टी असते ज्या न कळत आपल्या तोंडातून निघते. कधी कधी अतिप्रेम, जे मनात आलं ते विष पूर्ण करताय, जे मनात आलं ते विष पूर्ण करताय. ज्या दिवशी ते पूर्ण होत नाही आणि पोरगा बावरचीवर करते लेकरू तुमचं, आपण म्हणतो हे काय झालं. सवय कोणा लावली. पैसा उडवण्याची परमिशन कोणा दिली. चार चौघामध्ये लेट नाईट पार्टी करण्याची परमिशन कोणा दिली. अति लाड पण कधी कधी काय असते वाईट. आपल्याला काय समजणे आहे, ना क्रोध, ना लाड, ना अपेक्षा, ना पूर्णच वाया सोडायचा आहे. विचार करायचा की आपलं नेचर काय आहे, आपले संस्कार काय पडून राहिले, त्याला त्याचं संगोपन काय होऊन राहिलं बस. की पुढे चालून त्याच्या मनात हा गिल्ट नसला पाहिजे की माझी लाईफ माझ्या आई बाबामुळे खराब झाली. आणि जर हे वाक्य निघत असेल तर तुमचं एवढं मोठं केलेलं सगळं वाया. मला आता वास्तू करायला जायचं आहे अमरावतीला. ओल्ड कपल आहे, त्यांनी बोलवलं. 3 मुलं आहेत, तिघे डॉक्टर आहेत, 2 अमेरिकेत, एक अमरावतीत. तिघाही पोरांनी आई बाबाला घराच्या बाहेर काढून टाकलं. आईला अटॅक आलाय, वाचली. आमचं कोणते रिलेटिव्ह आहे, तो सिव्हिल इंजिनिअरिंग करते, त्याच्याकडे गेले, घर बांधायचं आहे. तो म्हणे, काका हे प्लॉटमध्ये घर बांधणं चांगलं नाहीये, एखाद्या वास्तूवाल्याला बोलवा. तर त्याच्या बोलण्यातून असं, तुझा कोणी ओळखीचा आहे म्हणे, माझा दादा आहे. ती एवढं हट करून आली की त्यांनाच बोलवा, त्यांच्याच हातून वास्तू करू. काय म्हणणं आहे, जेवढा आमच्याजवळ पैसा आहे त्या प्लॉटवर एक चांगलं छोटंसं घर बांधून द्या, आम्हाला आनंदानं राहायचं आहे. आणि मी 2 महिन्यापासून यासाठी नाही जाऊन राहिलो, बाईला अगोदरच अटॅक आलाय, माहित पडलं घर बांधून द्या आणि अजून मरून जाऊ त्या घरात जाऊन. माझ्या नावानं खापर फोडा. पण म्हटलं जाऊ दे, आता ऐकतच नाही. 3रा महिना लागला, ते घर बांधूनच नाही राहिले. त्याला शेवटी जे होईल ते होईल, देवाला हात जोडून एक वेळा नकाशा बनवून देऊन देतो. मला सांगा, मुलांच्या ह्या बिहेवियर मध्ये कोणाची चूक आहे. डॉक्टर लेकर आहे, डॉक्टर कमी आहे का, खरं सांगा कमी आहे का. असे घरात कोणी कोपऱ्यात पडून राहील ना, तर लक्झरियस जीवन जगू शकते आई बाबा. पण घराच्या बाहेर तिघही पोरं पोचू शकत नाही. हे बिहेवियर का बरं आलं माहितीये तुम्हाला. याच्या मागची सायकोलॉजी काय आहे. जेव्हा मुलांना आईबाबाची गरज होती ना, तेव्हा त्यांनी टाइम नाही दिला. म्हणून आता जे आई बाबा मागत आहे ना, अरे आम्हाला टाइम द्या, लेकर म्हणते आमच्यापाशी टाइम नाही, चाललं निघायचं. जे आम्हाला तुमची गरज होती तेव्हा तुम्ही पैसे कमवण्यात गुंग होते. आता आम्ही पैसा कमवून राहिले, तुमची गरज नाही, तुम्ही निघा बाहेर. आता ह्या वयात आल्यावर त्यांना समजते की इमोशनली आपल्याला आपल्या मुलांची गरज आहे. आता हसण्या बोलण्यासाठी कोणीतरी पाहिजे. आता नातवांसोबत खेळायचा आहे का, आता रिटायर झाले ना, जो काही पैसा होता मुलांवर लावून टाकला. आता लाईफ दिसत आहे की अरे जीवन जगायचं होतं. आता लेकरं म्हणते चला निघा. आणि आता झटके बसते. चूक कोणाची आहे. लेकरांची चूक नाही, आपणच त्यांना तसं बनवलं आहे. आपलेच कर्म आपल्याच समोर वापस येऊन राहिले. त्यामुळे अति जास्त हायपर पॅरेंटिंगच्या मागे लागू नका. जास्त लाड प्रेमाच्याही मागे लागू नका. कोणत्याच गोष्टीची अति करू नका. अति पैसाही खर्च करू नका, अति टॉर्चरही करू नका, अति अपेक्षाही लावू नका आणि अति वाया पण घालू नका. म्हणजे पुरंच मोकळं सोडू नका. पंजाबी लोकांची स्टाईल, सिख कम्युनिटीमध्ये एक मी ज्यांच्याकडून ऍस्ट्रॉलॉजीचं हे केलं, कोर्स केला, तर ते तिकडले पंजाबकडले, त्यांनी म्हणलं आमच्यापाशी जितकीही पंजाबी कम्युनिटी आलेली आहे ते लेकरासाठी कधीच येत नाही.
त्याचे प्रॉब्लेम दुसरे, शादी नहीं हो रहा, पैसा नहीं आ रहा, बिझनेस नहीं बन रहा, ते त्याच्या प्रॉब्लेम मध्ये. मी एक वेळा विचारलं, मैंने नोटिस केलं कि भाई मेरे पास पूरी पंजाबी कम्युनिटी आती है, अपने बच्चे के लिए कोई नहीं आता, मेरा बच्चा पढ़ता नहीं, मेरे बच्चे का कैसा होगा, नौकरी कहाँ पे लगेगी. बोले हम चिंता करते ही नहीं, हमारा एक ही डायलॉग होता है, वाहेगुरु तू देख लेना, तूने बच्चा दिया, उसको खाना पिलाना, उसको पालना पोसना ये मेरी जिम्मेदारी, उसके जीवन में क्या होता है ये तेरी जिम्मेदारी. आम्ही आमच्या लेकराला खुश ठेवतो, चांगलं खाऊ पिऊ घालतो, त्याला म्हणतो भाऊ शिकायचं आहे तर शिक, शिकण्यासाठी शाळा आहे, नाही शिक्षण तर काम करायसाठी गॅरेज आहे. बस दोनच उपाय, बापाचा डायलॉग. आईचा डायलॉग, आपल्याला बनवलाय स्वयंपाक करणारा, मी खाऊ पिऊ घालणं माझं काम, बाकी जिंदगी त्याची तो पाहत बसा. दोघे मायबाप मिळून काय म्हणते, जो करेंगे वाहेगुरु करेंगे. जवळपास फुल सिख कम्युनिटी वेल्दी हेल्दी आहे, की भगवंताची शरण आहे, नो लोड. शिकले काय नाही शिकले काय, मस्ती केली काय नाही केली काय, सगळेजण कमवून राहिले. मग त्यांची पॅरेंटिंग कोण केली? का त्यांचं नाही नशीब आई बाबाने लिहिलं, जसं आपण आपल्या मुलांचं नशीब लिहिण्यासाठी चाललो? नाही, त्यांनी तर सोडून दिलं, वाऱ्यावर नाही सोडलं, भगवंताच्या शरणी सोडून दिलं, की वाहेगुरु तुम देख लेना क्या करना है तो. जीव घालायचं काम आई म्हणते माझं, बाप म्हणते पैसा आहे शाळेत जाय, शाळेत टाकायचं काम माझं, नाही शिक्षण गॅरेज आहे. बस संपला विषय. आणि पोरग त्याच्यातही जबरदस्त काम करते, शिकला नाही शिकला एखादा गॅरेजचं डबल 2 गॅरेज करून टाकते, टेन्शन नाही. का? कारण की मेंटली वीक नाही आहे, फिजिकली वीक नाही आहे, स्ट्रॉंग आहे, व्यवहारिक ज्ञान आहे, है ना. तर अशा प्रकारची मेंटॅलिटी स्वतःची ठेवणे आहे, मुलांची ठेवणे आहे. आणि आजच्या दिवशी, भली रोज करा नका करू, पण आजच्या दिवशी हा विषय समजून घेऊन फक्त आजच्या दिवशी घरी आपल्या मुलांच्या प्रती माफी मागणे. काही चुका आपल्याकडून होतात, काही चुका त्यांच्याकडून होतात. मुलं कधी कधी वाईट पद्धतीने आईबाबांसोबत वागतात, बोलतात, माफ करून देणे. चिडचिड करणे, भांडण करणे, प्रश्नाचं एकामेकाला उत्तर देणे, चिडून बोलणे, राग करणे, आवाज वाढवणे, हे प्रत्येक गोष्टीचा उपाय नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे आजच्या दिवशी, फक्त जस्ट रिमेंबरिंग, काय माझ्यामुळे माझ्या मुलांच्या लाईफमध्ये काही चुकीची वागणूक झाली का, त्यांना कोणत्या प्रकारचं दुःख मिळालं, पीडा मिळाली, बघा ती खूप छोटीशी गोष्ट आहे आपल्या समोर. हा तर काय झालं आपण असं म्हणतो, नाही, त्याचे लॉंग टर्म इम्पॅक्ट पडते. लहानपणी पडलेला, लेकरांना पडलेला मार म्हातारे होतपर्यंत पण विसरत नाही. आठवते की मला मारलं होतं म्हणून. हा, काही वडिलांच्या प्रती आईच्या प्रती काही द्वेष नाही, काही नाही, पण मार अजूनही आठवते, मेमरीमध्ये गेलेला आहे ते. एक वाईट शब्द लहानपणी बोललेले अजूनही डोक्यात राहते, आणि ते कुठेतरी किडा म्हणून त्याच्या जीवनाला खाऊन राहिले, है ना. तर मे बी काही असू द्या, झालं असो नाही झालं असो, एक साध्या मनाने फक्त एवढं म्हणायचं की माझ्यामुळे माझ्या मुलाला कोणत्याही प्रकारची दुःख, पीडा, त्रास, नुकसान, अपमान झाला असेल, त्याच्याबद्दल मी काहीतरी चुकीचे शब्द वापरले असतील, काही पण कोणत्याही प्रकारची पीडा झालेली असेल, एका शब्दामध्ये दुःख, पीडा, मी त्यासाठी काय काय करतो, माफी मागतो. तुमचे मुलं तुमचं ऐकत नसतील, एकदम चुकीच्या रस्त्याने चालून राहिले, अचानक भांडणं करायला लागले, अचानक वाईट व्यवहार करून राहिले, बस फॉरगिवनेस करा, की म्हणा की काहीतरी माझं चुकलं, त्याचे परिणाम हे भेटून राहिले. ह्या जन्माचे नसतील तर मागच्या जन्माचे असतील. माझं काम आहे माफी मागून कर्म खतम करणे लवकरात लवकर. आणि जर मुलांकडून तुमच्यासाठी काही झालं असेल, मुलांकडून तुम्हाला दुःख मिळालं, पीडा मिळाली, टॉर्चर झालं, काही अपशब्द अपमानास्पद काही बोलून बसले, तुम्हाला म्हणायचं की हा व्यवहार मला इथंच क्लोज करायचा आहे, राग द्वेष लोभ मला करायचा नाही, नकारात्मक व्हायब्रेशन निर्माण करायचे नाही, त्यामुळे मी माझ्या मुलांना इथंच माफ करून टाकतो. आपण म्हणतो ऍज अ पॅरेंट आम्ही माफच केलेलं आहे, नाही असं होत नाही जोपर्यंत स्वतः
कॉन्शियसली माफ करत नाही तोपर्यंत काहीच नसते होत. बोलासाठी तर सगळेच आई बाबा सगळ्यासाठी चांगले आहे, आणि सगळेच लेकर आई बाबासाठी चांगले आहे, त्याच्यात काही वाद नाही. पण कर्माची नोंदणी कशी होते त्याच्यावर आपण बोलत आहोत. मनातून नोंदणी होते, त्यामुळे हे मनातले विकार दूर करून टाका. माझी आई माझ्यासाठी अशी बोलली, लहानपणापासून माझ्यासोबत अशी वागली, त्याची इम्पॅक्ट पडले. माझे बाबा लहानपणापासून माझ्यासोबत खूप कडक वागले, त्याची इम्पॅक्ट पडले. आई बाबा म्हणते माझं पोरग माझ्यासोबत असं असं वागलं, 9वी 10वीत असताना हा उलट बोलायला लागला, हा टॉर्चर करायला लागला, हा आडवा तिडवा चालायला लागला, तेव्हापासून आम्ही याला सोडूनच दिलं. म्हणजे खूप सारे असे आहे ना कॉम्प्लिकेटेड झालेले आहे मुलांमध्ये आणि आई वडिलांमध्ये. इथून येणारी समोरची जनरेशन खूप जास्त हायपर आहे, हायपर सेन्सिटिव्ह आहे, हायपर ऍक्टिव्ह आहे. त्यांच्या एनर्जीला जर तुम्ही बॅलन्स नाही केलं तर लेकरं आर के पार वाले आहे टोटल. इथं पहिले सारखं नाही आहे, एक पट्टा मारला तरी पोटगामध्ये की 10 मारले तरी चुपचाप ऐकून राहिलं नाही. इथं हू काय केलं तर तिकडे म्हणते फाशी, चिरून टाकन, मारून टाकन. कुठून आले संस्कार? कुठेतरी ती बीज अगोदर पडलेली आहे, आणि आपण कॉन्शियस मॅनिफेस्टेशन किंवा माझे जे क्लासेस आपण करून राहिलो हे रिच्युअल बेस नाही करत आहोत, हे एनर्जी बेस करत आहोत. याच्या मागे रिझन काय आहे? सगळ्या गोष्टीच्या मागे काय चालते? ऊर्जा. आणि ऊर्जेच्या मागे काय चालते? भाव. तुमचे मनातले भाव काय आहे? तुम्ही भाव सुधरवा, ऊर्जा आपोआप चांगली होते. ऊर्जा आपोआप चांगली झाली, व्यक्तीचं वागणं बोलणं बिहेवियर आपोआप चांगलं होते. आणि भाव चांगले करण्यासाठी फॉरगिव्हनेस करणे, ग्रॅटिट्यूड देणे, ब्लेसिंग देणे हे खूप आवश्यक आहे. याच्याद्वारे आपले ते भाव शुद्ध होते. भाव शुद्ध झाले, ऊर्जा शुद्ध, ऊर्जा शुद्ध झालं, व्यवहार शुद्ध होऊन जाते. खूप सारे प्रॉब्लेम्स लाईफ मधले आपोआपच कमी होणं सुरू होऊन जाते. लाईफ मध्ये तुम्ही हे माझ्या टॉकला अप्लाय करा, नका करू, प्रत्येकाची आपापली इच्छा. आजच्या दिवशी आपण मेडिटेशन करू. ओके. प्रत्येकाला कळलं असेल काय करायचं आहे. मुलांच्या प्रती आपल्याला माफी मागणी आहे, त्यांच्याकडून काही झाले असेल त्यांना माफ करून देणे आहे. ओके. चला सगळ्यांनी स्थिर बसा. डोळे बंद. बाकी नॉर्मल जे मेडिटेशन चालेल है ना, बाकी नॉर्मल मेडिटेशन मध्ये तुम्ही जो काही आपला अलग अलग टॉपिक आहे छोटा मोठा, त्याच्यानुसार तुम्ही फॉरगिव्हनेस करा. आणि नाही करू शकत असेल तर आपल्या टॉपिकवर स्टिक राहा. आठवा, काही चुका असतील तर त्याला माफ करा बोला, नाही तर जसं नॉर्मल आहे त्याला ऐकत चला, तसं तसं फॉरगिव्हनेस करा. दुसरं सगळ्यात महत्वाचं एक्सेप्टन्स, हा टॉपिक राहिला. एक्सेप्टन्स म्हणजे जसं आहे तसं स्वीकार करा. पहिले स्वीकार करणे सुरू करा. तुमचा मुलगा जसा आहे, मुलगी जशी आहे तशी स्वीकार करा. मूर्ख आहे मूर्ख, हुशार आहे हुशार, लठ्ठ आहे लठ्ठ, बारीक आहे बारीक, बुटकी आहे बुटकी, लंबा आहे लंबा, जसं आहे तसं स्वीकार करा. अभ्यास करते नाही करत, एक्सेप्ट. एक्सेप्ट. हसते खेळते, एक्सेप्ट. रडते उठते, एक्सेप्ट. डान्स करायची इच्छा आहे, एक्सेप्ट. गाणं म्हणायची इच्छा आहे, एक्सेप्ट. पहिले एक्सेप्ट करा. असं म्हणू नका की आय डोंट एक्सेप्ट दिस बिहेवियर. आपल्या घरात कोणीच गाणं म्हणत नाही, बिलकुल गाणं म्हणायचं नाही. आपल्या घरात कोणी डान्स केलेला नाही, तो डान्स करायचा नाही. कोणी खेळायला जात नाही, तो खेळायचा नाही. माझ्या समोर जोरात बोलायचं नाही. आय डोंट टॉलरेट दिस युअर बिहेवियर. असे शब्द सोडून द्या. एक्सेप्ट करा. यस, जशी आहे तशी एक्सेप्ट आहे. तुम्ही बघा, जसं तुम्ही स्वीकार केलं ना, बिहेवियर चेंज होऊन जाईल. स्वीकार करणे पण एक मोठा रोल प्ले करते आपल्या फॉरगिव्हनेसच्या टॉपिक मध्ये. ओके. चला तर आपण सुरू करू. डोळे बंद. ताट सरळ बसा, पाठीचा कणा सरळ करा, डोळे बंद करा. लांब खोल श्वास घ्या. लांब खोल श्वास. पूर्ण लक्ष तुमच्या श्वासाकडे द्या. प्रत्येक श्वास जो तुमच्या नाकामधून तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे,
फील करा. फील करा. तुमचे शरीर हलका आणि शांत होत आहे. तुमचे सगळे विचार शांत होत आहे. तुमच्या शरीराचा एक एक कण, तुमचे ऑर्गन्स प्रत्येक श्वासासोबत शांत आणि शिथिल होत आहे. आणखी रिलॅक्स. आणखी रिलॅक्स. शांत. शिथिल. म्हणजे प्रत्येक काउंटिंग सोबत तुम्ही श्वास घ्या आणि स्वतःला रिलॅक्स सोडा. लांब खोल श्वास. 10. 9. लांब खोल श्वास. 8. 7. 6. लांब खोल श्वास. तुमचं पूर्ण शरीर शांत आणि शिथिल होत आहे. 5. 4. 3. तुमचे सगळे विचार आणि तुमचे श्वास शांत आणि शिथिल होत आहे. 2. 1. आणि 0. तुमचे जे कोणी गुरु आहे, जे देव आहे ज्यांना तुम्ही मानता, त्यांना समोर ठेवून त्यांना साक्षीदार समजून त्यांच्या साक्षीमध्ये आपल्याला ही प्रार्थना करायची आहे. मी भगवान शिवला मानतो. मी त्यांचं नाव घेतो. तुम्ही तुमच्या गुरुचं आणि इष्ट देवताचं नाव घेऊ शकता. हे भगवान शिव, मैं आपका आवाहन करता हूं. भगवान शिव की साक्षी में आज दिन अध्यक्षांपर्यंत मेरे मन, वचन, काया द्वारा जाने अनजाने से मेरे बच्चों के प्रति अभाव, तिरस्कार, निंदा, द्वेष किया हो, किसी भी तरह से दुख पीड़ा पहुंचाई हो, उन्हें डांटा हो, उन्हें मारा हो, किसी भी तरह का जाने अनजाने से टॉर्चर हुआ हो, मेरी अपेक्षाओं का बोझ मैंने अपने बच्चों के ऊपर दिया हो, उनके प्रति जब यह अपेक्षा पूरी नहीं हुई तो तिरस्कार, द्वेष, निंदा या अपमान किया हो, उनके चरित्र पर, उनके स्वाभिमान को, उनके अहम को ठेस पहुंचाई हो, उन्हें नकारात्मक भावना दी हो, या फिर गलती से बच्चों के प्रति विषय विकार संबंधी दोष हुआ हो, इन सभी दोषों को मैं याद करता हूं.
और हृदय से क्षमा याचना करता हूँ। हे भगवान शिव, मुझे क्षमा करो। मैं हृदय से पश्चाताप करता हूँ। मुझे क्षमा करो। मुझे क्षमा करो। मुझे क्षमा करो। अगर मेरे बच्चों के द्वारा मुझे किसी भी प्रकार का दुख, दर्द, पीड़ा, अभाव, तिरस्कार, निंदा, अपमान मिला हो, तो उन सभी दोषों के लिए मैं माफी मांगता हूँ, क्योंकि इसके लिए भी कार्य कारण सिद्धांत के अनुसार मैं भी जवाबदार हूँ। तो अपने जिम्मेदारी को स्वीकार करते हुए मैं इन दोषों के लिए भी क्षमा मांगता हूँ और अपने बच्चों को माफ करता हूँ। मैं हर तरह से अपने बच्चों को माफ करता हूँ और उनके प्रति किए गए दोषों के लिए माफी मांगता हूँ, ताकि मेरे सारे कर्म संबंध सुधर जाए, ऊर्जाओं के संबंध सुधर जाए, भावनात्मक और मानसिक संतुलन निर्माण हो, और मेरे और मेरे बच्चों के प्रति सद्भाव, आनंद, प्रेम, दया, करुणा, अच्छे संबंधों का निर्माण हो। इसके लिए हे भगवान, मैं निश्चय करता हूँ, आज के बाद मैं ऐसी गलती कभी नहीं करूंगा। उसके लिए मुझे शक्ति दो, शक्ति दो, शक्ति दो। लांब खोल श्वास घ्या, फील करा. तुमच्याकडून काही चुका झालेल्या असतील तर माफी मागून घ्या. मुलांकडून काही चुका झाल्या असतील तर त्यांना माफ करून टाका. आपण एक काम करू, असंच कंटिन्यू करू. मैं अपने बच्चों को जैसे है वैसे स्वीकार करता हूँ. मैं अपने परिवार को जैसे है वैसे स्वीकार करता हूँ. मैं अपने रिश्तेदारों को जैसे है वैसे स्वीकार करता हूँ. मैं अपने माता पिता को जैसे है वैसे स्वीकार करता हूँ. मैं अपने भाई बहनों को जैसे है वैसे स्वीकार करता हूँ. मैं अपने आप को जैसे है वैसे स्वीकार करता हूँ. मैं अपने परिवार को जैसे है वैसे स्वीकार करता हूँ. मैं अपने घर को जैसे है वैसे स्वीकार करता हूँ. मैं अपने व्यवहार को जैसे है वैसे स्वीकार करता हूँ. मैं अपने नौकरी को, अपने व्यवसाय को जैसे है वैसे स्वीकार करता हूँ. मैं जीवन में आने वाली हर परिस्थिति को जैसे है वैसे स्वीकार करता हूँ. मैं बच्चों की हर एक आदत को जैसे है वैसे स्वीकार करता हूँ. उनके स्वभाव को स्वीकार करता हूँ. उनके व्यवहार को स्वीकार करता हूँ. मैं उनके चरित्र को स्वीकार करता हूँ. मैं अपने बच्चों के शरीर को
जैसे है वैसे स्वीकार करता हूँ। जिस रंग रूप के हो मैं स्वीकार करता हूँ। किसी भी तरह से मेरे बच्चों के प्रति किसी भी प्रकार का कोई भी अभाव, तिरस्कार, निंदा, द्वेष मैं उनके बुद्धि को लेकर, मन को लेकर, भावनाओं को लेकर, शरीर को लेकर, रंग रूप को लेकर कभी नहीं करूंगा। अगर मैंने इस तरीके का कोई भी दोष किया हो, मुझे क्षमा करो। तुम्ही बघू शकता, आप फील कर सकते हो, ये घटनाएं बहुत लोगों के साथ हुई है। आपने अपने बच्चे को या फिर किसी और के बच्चे को काले गोरे रंग के नाम से कभी चिढ़ाया होगा, कभी नाटे, बुटके, चपटे, काने, गूंगे, लंगड़े, बहरे ऐसे नामों से पुकारा होगा। कभी मूर्ख, कभी नालायक, कभी बेईमान, नीच, हलकट ऐसे शब्दों से उसकी मानसिकता को जज किया होगा। ये सारे शब्दों का प्रभाव गहरे अंतर में बच्चों के मन में नकारात्मक रूप से घर कर लेते हैं। अगर आपके द्वारा ऐसा कुछ भी वर्णन हुआ हो तो आप क्षमा मांगे। आपके द्वारा हुई गलतियों की क्षमा मांगे। देखिए अपने आप को, आप किसी चिंता से, टेंशन से, अपने कार्य क्षेत्र में होने वाले प्रेशर की वजह से कहीं पे आपका झगड़ा हो चुका है, कहीं पे आपका लॉस हो चुका है, किसी रिश्तेदार के साथ अनबन हो चुकी है, आपको किसी ने फंसाया है, आपको किसी ने टॉर्चर किया है, आपके अपने परिवार में मनमुटाव चल रहे, झगड़े हो रहे हैं आपकी पत्नी के साथ या फिर आपके पति के साथ, आपका बिहेवियर, रिलेशनशिप सही नहीं चल रहा है और इसी सारी उग्रता की भड़ास आपने अपने बच्चों के ऊपर निकाली है। छोटी सी गलतियों के लिए उन्हें बेदम मारा है। आपको पता भी नहीं चला कि किस गलती के कारण मैंने अपने बच्चों को पीट दिया, किसके कारण मैंने उन्हें इतना टॉर्चर किया, क्यों इतना मारा। क्या ये भूल इतनी सजा के लायक थी? क्या अगर एक दिन पढ़ाई नहीं करते, एक दिन मस्ती नहीं करते, तो क्या उनकी जान चली जाती या वो परीक्षाओं में नापास हो जाते? कुछ भी तो नहीं होता था। फिर मारा क्यों? या फिर इसी तरह की घटना आपके बचपन में आपके माता पिता द्वारा आपके साथ हुई है। दोनों परिस्थिति में आप अपने बच्चे से माफी मांगेंगे और अपने माता पिता को माफ कर देंगे। ये बोझा आपके दिल से उतर जाना चाहिए।
क्योंकि ये नकारात्मक भावनाएं आगे चलकर दुख, दर्द, पीड़ा, परेशानी का कारण बनेगी। मैं अपने हृदय से क्षमा मांगता हूँ। आठवा तुम्ही तुमचे प्रसंग, तुमच्या जीवनात होणारे सगळे प्रसंग तुम्ही आठवू शकता तुमच्या लेकरांच्या प्रती। स्वतःचे लेकरं राहू शकते, दुसऱ्यांचे लेकरं राहू शकते। तुम्हाला जर काही असं विशेष आठवत नसेल, कोणाकोणाची लेकरच नाही, कोणाची आहे तर खूप लहान आहे, अशा परिस्थितीमध्ये तुमच्यावर ऍज अ पॅरेंटिंग कोणत्या प्रकारचा त्रास झाला असेल तर माफ करून टाका। हे बोझ आहे आपल्या मनावरचं, जितक्या लवकर हलकं होईल का आपण समोर जाऊ। माफ करून टाका, माफी मागून घ्या। हे बंधन आहे, जे स्वतःच आपण स्वतःच्या पायामध्ये बांधून घेतले। या इमोशनल ब्लॉकेजमुळे ना आपली प्रगती होत आहे, ना सांसारिक, ना आध्यात्मिक, ना फायनान्शियल, ना मटेरियलिस्टिक, कोणत्या क्षेत्रात आपण पुढे नाही जात आहे। हा मानसिक दबाव हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स क्रिएट करत आहे। त्याला रिलीज करा। ही जी नकारात्मक भावना, हे जे नकारात्मक संवेदना आपण निर्माण करत आहोत, याचे फळ आजपासून 10 वर्ष, 20 वर्षानंतर येणार आहे। त्याला आजच क्लिअर करून टाका। अति लाड केल्यामुळे जर तुमच्या मुलांच्या जीवनात काही दुःखद प्रसंग निर्माण होत असतील, त्यालाही तुम्हीच जबाबदार आहात। त्याच्यासाठी सुद्धा माफी मागा। अति लाड केल्याने, अति बाबू बाबू केल्याने तुमची मुलं उद्धट झाले असतील, चार चौघात उतरून बोलत असतील, तुमच्या नातेवाईकांचा, शेजार पाजाऱ्यांचा मान सन्मान करत नसतील, याला सुद्धा तुम्हीच जबाबदार आहे। माफ करा, माफी मागा। असंही होऊ शकते, तुम्ही तुमच्या मुलांना वेळच देऊ शकत नाही। तुम्ही तुमच्या मुलांचं संगोपन अशा प्रकारे केलं, त्यांना आई आणि वडिलांची प्रेमच देऊ शकले नाही। आणि आता तुम्ही होप करत आहात की मुलांकडून मला प्रेम मिळालं पाहिजे, सांत्वना मिळाली पाहिजे, प्रोटेक्शन मिळालं पाहिजे, केअर मिळाली पाहिजे। आणि ती मिळत नाही म्हणून तुमची चिडचिड होत आहे, भांडणं होत आहे। पण तुम्ही मुलांना वेळ देऊ शकले नाही, प्रेम देऊ शकले नाही, काळजी करू शकले नाही। याला जबाबदार तुम्हीच आहात। माफी मागा, माफ करून टाका, माफी मागा, माफ करून टाका, माफी मागा, माफ करून टाका। डोळ्यातून पाणी येत असेल तरी पण चालेल, मन भरून आलं तरी पण चालेल। आई मुलीमध्ये चिडचिड होत आहे, बाप बेट्यामध्ये चिडचिड होत आहे, कारणीभूत आपणच आहोत। माफी मागा। तुमची मुलं तुमचं ऐकत नाही, माफी मागा। ते अभ्यास करत नाही, माफी मागा। ते गेम्स खेळतात, माफी मागा। ते झोपत नाही, माफी मागा। ते खूप झोपतात, माफी मागा।
ते जेवण नाही करत, माफी मागा. त्यांना बाहेरचं खायला आवडते, जबाबदार कोण? तुम्हीच. माफी मागा. प्लीज फॉरगिव्ह मी. आय फॉरगिव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय फॉरगिव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय फॉरगिव्ह यू. आय एम सॉरी. माफी मागा. लहानपणी दिलेल्या संस्कारासाठी माफी मागा. तुमच्या बिहेवियरसाठी माफी मागा. तुमच्या नेचरसाठी माफी मागा. तुम्ही केलेल्या भांडणांसाठी माफी मागा. आणखी डीप मध्ये चाला. गर्भात असताना तुम्ही जे विचार केले, जशी वागणूक दिली, आई आणि वडील दोघांनीही माफी मागा. तुमच्या नेचरसाठी माफी मागा. तुमच्या बिहेवियरसाठी माफी मागा. तुमच्या संस्कारासाठी माफी मागा. त्या मुलाला तसं जीवन मिळालं, माफी मागा. यू आर द रिस्पॉन्सिबल फॉर देअर लाईफ. माफी मागा. तुम्ही तुमच्या मुलांच्या जीवनासाठी सर्वस्वी जबाबदार आहात. त्यांच्या लाईफमध्ये होणारे सगळे सुख दुःख, चांगले वाईट परिणामाचे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तुमचा सहभाग आहे. माफी मागा. माफ करा. त्यांच्या अंतर्मनात डोकावून त्यांच्या आत्मतत्वाला प्रणाम करा. माफी मागा. माफ करा. ऍज अ पॅरेंटिंग तुम्ही तुमच्या मुलांचा लाईफ बर्बाद केलं असेल, एक चुकीचा डिसिजन घेऊन, चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न ठरवून. जबाबदारी तुमचीच होती आणि जबरदस्ती पण तुमचीच होती. माफी मागा. माफ करा. तुमची मुलं मुली पळून गेले, अफेअर केलं आणि आज चुकीच्या पार्टनरला अट्रॅक्ट करून दुःख भोगत आहे. जबाबदार तुम्हीच आहात. माफी मागा. तुमच्याच मुळे हे असे दिवस दिसणं सुरू झाले. माफी मागा. माफ करा. लांब खोल श्वास घ्या. थँक्स गिव्हिंग करा. डिवाइन एंजल्स, डिवाइन मास्टर्स, डिवाइन गुरु, तुमचे आई बाबा, तुमची मुलं, स्वतःच, प्रत्येकाचा धन्यवाद करा. या इमोशन्सला कंट्रोल करा. लांब खोल श्वास घ्या आणि परत या. बॅक टू युअर कॉन्शियसनेस, बॅक टू युअर बॉडी. लांब खोल श्वास घ्या आणि परत या. तुमचे इमोशन्स, तुमच्या भावनांना कंट्रोल करत बॅक टू युअर बॉडी, बॅक टू युअर कॉन्शियसनेस. दुनिया जोरात घसा, चेहऱ्यावर स्पर्श करा आणि हातपाय थोडस बॉडी मूव्ह करा. आजचं खूप इमोशनल सेन्सिटिव्ह क्लास होता. कोणी काही इमोशन्स, काही फिलिंग्स अनुभव केले असतील तर बोलू शकता. 2-4 मिनिट बोलू आणि सेशन क्लोज करून टाकू. बोला यासाठी म्हणत आहे की आय होप कोणी झोपलं नसेल, आणि जो झोपला असेल मी काही करू शकत नाही आता. है ना? नारायण सर, वैशालीताई 2 थंब आले. हा, बाकी झोपले. मनीष ओके 3. प्रणालीताई तिथं कॅमेरा ऑनच आहे. संतोषीताई यस 5. अजून ओके चला ठीक आहे.
ब्लेस यू लॉट्स ऑफ ब्लेसिंग. एंजल्सला रिक्वेस्ट करा, एंजल्सला पॉवर मागा. उद्या सकाळी बोलू हा टॉपिक आपण ग्रॅटिट्यूड मध्ये. त्यांना शक्ती मागा. आर्कएंजल मेटाट्रॉनला इन्व्हाइट करा. त्यांना मुलांमध्ये सद्बुद्धीसाठी त्यांना इन्व्हाइट करा. आर्कएंजल सँडल फोन मनशांती, आनंद आणि पीसफुल साठी इन्व्हाइट करू शकतो. आर्कएंजल झेडकिल फॉर फॉरग्युनेस. राफेल फॉर हिलिंग. म्हणा एंजल्सला की माझ्यामुळे काही दुःख झाले असेल तर त्याला हील करा, त्या वेदना समाप्त करा. एंजल्सची मदत घ्या. एंजल्सला म्हणा की प्लीज माझ्या सोबत चाला, माझी ऑरा पॉवरफुल करा, हिलिंग युक्त करा. माझ्या मुलांना आय वॉन्ट गिव्ह देम ब्लेसिंग्स, प्युअर लाईट, पॉवरफुल एनर्जी, लव्ह अँड लाईट, पीस अँड हार्मोनी. है ना. आजची रात्र तशीच काढा. उद्या आपण ग्रॅटिट्यूड करू. ओके. हे इमोशन डायरेक्ट चेंज करून टाकू उद्या. कन्वर्ट. ओके. चला, 11 वाजले. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. माझ्यामुळे जर कोणाचं मन दुखलं असेल तर प्लीज फॉर गिव्ह मी. ओके. ब्लेस यू ऑल.